टाकाऊतून टिकाऊ बालपण स्कूलचा अनोखा उपक्रम. पालकांच्या पैशांची बचत आणि पर्यावरणाचे रक्षण. पानोडीच्या चिमुकल्यांनी जपले बालपण. रद्दीत जाणाऱ्या वह्यांच्या पानांपासून बनवल्या सुंदर डायरी आणि नोटबुक्स. जागतिक पृथ्वी दिनानिमित्त संगमनेरच्या बालपण स्कूलचा अनोखा रिसायकल पॅटर्न. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. परीक्षा संपली की मुलांच्या हातातून पुस्तके सुटतात आणि जुन्या वह्या थेट रद्दीच्या दुकानात जातात. मात्र संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदा काहीतरी वेगळं करून दाखवलंय. काहीतरी देणे लागते या पृथ्वीचे हा विचार मनात ठेवून या चिमुकल्यांनी टाकाऊ पानांपासून अतिशय सुंदर वह्या आणि डायरी तयार केल्या आहेत. नेमका काय आहे हा उपक्रम, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. संगमनेरमधील पानोडी येथील बालपण स्कूलमध्ये सध्या आनंदाचे आणि सर्जनशीलतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. निमित्त आहे जागतिक पृथ्वी दिनाचे. दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उरलेल्या वह्या रद्दीत विकल्या जातात. पण इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी या वह्या रद्दीत न देता त्यातील शिल्लक राहिलेली कोरी पाने गोळा केली. केवळ पाने गोळा करून हे विद्यार्थी थांबले नाहीत, तर त्यांनी या पानांपासून वर्षभर वापरता येतील अशा आकर्षक स्कूल डायरी आणि नोटबुक स्वतःच्या हातांनी तयार केल्या आहेत. टाकाऊ पुठ्ठे आणि रंगीत कागदांचा वापर करून या वह्या इतक्या सुंदर सजवल्या आहेत की त्या बाजारातील महागड्या वह्यांनाही लाजवतील. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे पालकांच्या पैशांची मोठी बचत झाली आहे. वाढत्या महागाईच्या काळात स्वतःची वही स्वतः तयार केल्याने मुलांमध्ये श्रमाची आवड निर्माण झाली. कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते. अशावेळी कागदाचा पुनर्वापर करून या विद्यार्थ्यांनी झाडे वाचवण्याचा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा मोलाचा संदेश दिला आहे. हा अभिनव उपक्रम शाळेच्या प्रमुख सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. शाळेच्या प्राथमिक विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हे तांत्रिक मार्गदर्शन केले. टाकाऊ वस्तूंमधूनही आपण खूप काही उपयुक्त घडवू शकतो हे या चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलंय. खरंच या चिमुकल्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. जर प्रत्येक शाळेने असा उपक्रम राबविला तर लाखो झाडे वाचण्यास मदत होईल आणि मुलांमध्येही पर्यावरणाची जाणीव निर्माण होईल. बालपण स्कूलच्या या उपक्रमाचे सध्या संगमनेर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज चॅनल संगमनेर. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहेत. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.